गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण बुद्धिमत्ताच्या संदर्भात मागच्या सेशनमध्ये माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण बुद्धिमापनाच्या संदर्भात काही थेरींचा देखील अभ्यास केलेला आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात. आणि आज आपण वेस्लर यांनी जे काही बुद्धिमापन चाचणीतील बुद्धिगुणांकाचं वितरण कशा पद्धतीने केलं आहे, तर ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा, इकडे दिलेला आहे, तुम्हाला बोर्ड दिसत असेल तर लक्षात घ्या की बुद्धिगुणांक आणि इकडे आहे बुद्धिमत्तेचे वर्गीकरण. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, 130 आणि त्यापेक्षा जास्त ज्याचा बुद्धिगुणांक आहे, तर अशी व्यक्ती ही काय असते, अलौकिक किंवा श्रेष्ठ असते. म्हणजे 130 पेक्षा ज्यांचा बुद्धिगुणांक जास्त आहे. आता हे जे बुद्धिगुणांक आहेत, हे आपण कसे काढलेले आहेत पहा. तर हे आपण काढलेले आहेत की विविध प्रकारच्या चाचण्या दिलेल्या आहेत त्यांना. विविध वयोगटासाठी असलेल्या चाचण्या दिलेल्या असतात आणि त्या चाचण्यांमधून बुद्धिगुणांक हा काढलेला असतो. ठीक आहे. तर आता 130 पेक्षा जास्त हे पहा, वेशलरच्या ह्याच्यानुसार सांगत आहे आपण. ठीक आहे. काही याच्यामध्ये विविध प्रकारचे आहेत, पण हे वेशलरची मुद्दामून इथं दिलेलं आहे. हे सीटीटी मध्ये तुमच्या असंच आहे, म्हणून 130 पासून केलेलं आहे. ठीक आहे. जनरल आहे ते 140 पासून आहे. परंतु वेस्लर यांची बुद्धिमापन चाचणी मधील बुद्धिगुणांकाचं वितरण सांगितले. जे सीटीटीच्या तुमच्या जे पुस्तकामध्ये आहे त्यानुसार हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर याच्यामध्ये 130 पेक्षा जास्त अलौकिक किंवा श्रेष्ठ बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती यामध्ये असतात. त्याच्यानंतर ज्यांचा बुद्धिगुणांक किती आहे पहा, 120 ते 129. तर त्या तीव्र बुद्धिमत्ता असलेल्या असतात. त्याच्यानंतर पुढे आहे 110 ते 109. यांचा देखील उच्च बुद्धिमत्ता असलेली असते. त्याच्यानंतर 80 ते 89 सामान्य बुद्धी, 70 ते 79 सीमांत बुद्धी, म्हणजे याला बॉर्डरलाईन इंटेलिजन्स. म्हणजे याच्यामध्ये काय असतात की एकदम खाली पण नाही, म्हणजे मतिमंद पण नाही आणि एकदम सामान्य पण नाही, म्हणजे बॉर्डर लाईनला असतात हे सीमांत बुद्धीचे. 70 ते 79 मध्ये ज्यांचा IQ आहे, तर त्या व्यक्ती कशा असतात, तर सीमांत बुद्धीच्या असतात, म्हणजे बॉर्डर लाईन इंटेलिजन्स याला म्हणूया आपण. त्याच्यानंतर 70 पेक्षा कमी तर मतिमंद. असे वर्गीकरण कोणी केलेलं आहे, या वेस्लरच्या बुद्धिमापन चाचण्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि 140 जे काही म्हणतायत तुम्ही, ते पण आहे. आता ते वितरण सांगितलं ते हे ते कन्फ्युज होईल तुम्हाला, त्याच्यामुळे हेच लक्षात असू द्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर आपल्याला आज बघायचं आहे आणखीन जो काही महत्वाचा सिद्धांत आहे, तर त्याचा आपण अभ्यास करूया. तर तो आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. कुठला आहे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. तर हा जो मांडला आहे, तर तो गार्डनर यांनी मांडला आहे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. तर हा मांडलेला आहे गार्डनर यांनी. यांनी हा मांडलेला आहे, हार्वर्ड गार्डनर. हे देखील असू द्या, म्हणजे पूर्ण नाव यांचं गार्डनर. आणि हा सिद्धांत त्यांनी कधी मांडलेला आहे, इसवी सन त्यांनी 1983 मध्ये हा सिद्धांत मांडला आहे. ठीक आहे. त्यांनी ज्या पुस्तकामधून हे सिद्धांत मांडलेला आहे, तर त्या पुस्तकाचं नाव आहे फ्रेम्स ऑफ माइंड. फ्रेम्स ऑफ माइंड
या पुस्तकामधून काय केलेलं आहे, हार्वर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेच्या संदर्भात बहुविध सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी पहिल्यांदा 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही संशोधन केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एकूण 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी 9 प्रकारच्या ज्या काही बुद्धिमत्ता आहेत तर त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत. त्याआधी गार्डनर यांचं असं म्हणणं आहे पहा, की प्रत्येकाला उपजत अशी बुद्धिमत्ता ही लाभलेली असते आणि प्रत्येक व्यक्ती बुद्धिमत्तेच्या संदर्भात भिन्न असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जसा चेहरा वेगळा असतो त्याच पद्धतीने प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही देखील वेगवेगळी असते. असं त्यांचं वर्गीकरण नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे पहा, की एखाद्याला विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता अधिक लाभलेली असते. तर दुसऱ्या व्यक्तीला वेगळी बुद्धिमत्ता लाभलेली असते. तर प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते. तर त्यामुळं अशी कोणतीही व्यक्ती बुद्धीच्या दृष्टीने कुचकामी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रत्येकाची आवडीनुसार प्रत्येकाची जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ती भिन्न-भिन्न स्वरूपामध्ये आहे. तर त्याच्यासाठी गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे पहा. वास्तवात वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता. हं? बघूया त्यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे. वास्तव जीवनात वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता. त्याचबरोबर नवे प्रश्न समोर उभे करून ती सोडवण्याची क्षमता. नवे प्रश्न समोर समोर उभे करून ती सोडवण्याची क्षमता. ती सोडवण्याची क्षमता. याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलं आहे अशी व्याख्या हार्वर्ड गार्डनरनी म्हणलं आहे. आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कोणी कमी बुद्धीचा, विशिष्ट व्यक्ती कमी बुद्धीचा किंवा जास्त बुद्धीचा असं नसतो. तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि ती कमी अधिक प्रमाणात असते. ठीक आहे. म्हणजे कोणी कोणत्या गोष्टीमध्ये उच्च बुद्धिमत्ता प्राप्त झालते त्याच्या आवडीनुसार. मग आता त्यांनी ज्या काही 9 बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत, तर त्या कोणत्या आहेत? तर त्याचा आपण आता अभ्यास करूया. गार्डनर यांनी. लक्षात घ्या फ्रेम्स ऑफ माइंडमध्ये त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी बहुविध सिद्धांत मांडलेले आहेत. तर त्यांनी ज्या काही 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. तर त्या बघूयात आपण कोणत्या आहेत त्या? बुद्धिमत्तेचे प्रकार. बुद्धिमत्तेचे प्रकार. 9 प्रकार आधी भाषा विषयक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर आहे तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्ता. तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्ता. नेक्स्ट आहे संगीत विषयक बुद्धिमत्ता. संगीत विषयक बुद्धिमत्ता. त्यानंतर आहे अवकाश विषयक बुद्धिमत्ता. अवकाश विषयक.
त्याच्यानंतर आहे पहा, शरीर किंवा स्नायू विषयक बुद्धिमत्ता. शरीर किंवा स्नायू विषयक. त्याच्यानंतर आहे आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता. आंतरव्यक्तिगत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता. स्वज्ञानात्मक. इथपर्यंत बघूया, उरलेले आणखीन पाहूयात 2. ठीक आहे. तर पहिली जी सांगितलेली आहे तर ती आहे भाषा विषयक बुद्धिमत्ता. आता भाषा विषयक बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला असं सांगता येतं की वाचन म्हणा, लेखन किंवा संभाषणाची मनापासून आवड असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये भाषा विषयक बुद्धिमत्ता ही अधिक असते. आता ह्या ज्या काही बुद्धी म्हणजे भाषा विषयक बुद्धी असलेल्या ज्या काही व्यक्ती असतात पहा, तर त्यांच्यामध्ये काय असतं, तर भाषेमध्ये असणारा सहजपणा, लवचिकपणा, तर यांचा ते वापर करत असतात. यामध्ये भाषण आहे, कथा आहे, कादंबरी, त्याच्यानंतर चर्चा, संवाद यामधून ही जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ती प्रकट होताना दिसते. ही ज्यांची भाषाविषयक बुद्धिमत्ता चांगली असते, तर त्याच्यामध्ये हे गुण असलेले दिसून येतात. आता त्याच्यानंतर यामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश केला जातो बघा, ज्यांची भाषाविषयक बुद्धिमत्ता चांगली असते. तर लक्षात येतं आपल्याला की लेखक आहेत, त्याचबरोबर पत्रकार, वकील, शिक्षक यांचा देखील या बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो. म्हणजे ज्यांची भाषाविषयक बुद्धिमत्ता चांगली असते, तर ते थोडक्यात लेखक तरी बनतात, पत्रकार देखील असतात, शिक्षक असतात, वकील असतात. तर यांच्यामध्ये ही भाषिक बुद्धिमत्ता ही जास्त असते. मग आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणजे लेखन म्हणा, वाचन म्हणा. त्याच पद्धतीने शाळेमध्ये चर्चा आहे, संवाद आहेत, हे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर भाषा प्रयोगशाळा याचा उपयोग केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही शैक्षणिक साहित्य असतात, तर त्याच्यामध्ये रेडिओ, दूरदर्शन, किंवा मोबाईलमध्ये अशा पद्धतीने काय केलं पाहिजे, जर कार्यक्रम मुलांना दाखवले, तर नक्कीच त्यांच्यामध्ये भाषाविषयक बुद्धिमत्तेचा विकास हा होत असतो. तर त्यामुळं हा विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हे पहा कसं आहे, की शाळेमधूनच म्हणा भाषेचा विकास कुटुंब आणि शाळेमधून हा जास्त होताना दिसून येतो. मग त्याच्यासाठी योग्य असं जर प्रोत्साहन मिळालं, तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक बुद्धिमत्ता ही जास्त येऊ शकते. त्याच्यानंतर आहे पहा तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्ता. तर गणित विषयक बुद्धिमत्ता लक्षात आली किंवा तार्किकमध्ये काय आहे? तर यामध्ये तर्क आहे. परस्पर संबंध, आकडेमोड, यातून ही जी काही तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्ता ही प्रकट होताना दिसते. आता याच्यामध्ये जे काही व्यक्ती असतात, म्हणजे काही वैज्ञानिक आहेत किंवा गणित तज्ञ आहेत, त्याच पद्धतीने वकील आहेत. तर या हे जे लोकं आहेत, तर यांच्यामध्ये तार्किक बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात दिसून येते. हं. त्याच पद्धतीने आता तार्किक बुद्धिमत्तेचा किंवा गणित बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे? तर वर्गामध्ये विविध अध्यापन पद्धतीचा उपयोग करणं आवश्यक आहे. म्हणजेच उद्गामी, त्याच पद्धतीने अवगामी पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. बुद्धिमापन पद्धतीचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर प्रश्नोत्तर आणि चर्चा पद्धतीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं हे तर्क करायला शिकतील. विचार करायला शिकतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर शिक्षकांनी त्यांना हे या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची तार्किक आणि त्याचबरोबर गणित विषयक बुद्धिमत्ता ही याचा विकास होऊ शकतो. त्याचबरोबर हिशोब वगैरे करणं, आकडेमोड करणं,
यामुळे देखील माझी काही गणित विषयक बुद्धिमत्ता आहे याचा देखील काय होत असतो, विकास होताना दिसून येतो. म्हणजे व्यावहारिक ज्ञान थोडक्यात देणं आवश्यक आहे शिक्षकांनी. त्याच्यानंतर पुढची आहे पहा, संगीत विषयक बुद्धिमत्ता. त्या संगीत विषयक बुद्धिमत्तेमध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला, तर याच्यामध्ये काय गायनामधलं ताल आहे, लय आहे, त्याची धून समजणे, तर या गोष्टींचा समावेश हा संगीत विषयक बुद्धिमत्तेमध्ये होत असते. आता संगीत विषयक बुद्धिमत्ता ही कोणत्या व्यक्तीमध्ये जास्त असते, तर ती संगीत असेल, संगीतकार आहे, वादक आहेत, काही गायक आहेत, तर यामध्ये ही बुद्धिमत्ता जास्त असलेली दिसून येते. हं. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे पहा, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्या काही कविता आहेत, तर त्या तालासुरात म्हणायला लावलं पाहिजे. तर त्याद्वारे देखील त्यांना एकतर अभ्यासही होईल आणि गाण्याची देखील आवड निर्माण होईल. त्याच पद्धतीने जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, तर त्यामध्ये देखील त्यांनी संधी दिली गेली पाहिजे गायनाच्या संदर्भात किंवा संगीताच्या संदर्भात. तर यामुळं संगीत विषयक बुद्धिमत्तेचा हा विकास होत असलेला दिसून येतो. म्हणजे काय पहा, की संगीत विषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय? आणि त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक आढळते आणि शिक्षकांनी ही बुद्धीचा विकास होण्यासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे, हे आपण बघत आहेत. त्याच्यानंतर आहे पहा, अवकाश विषयक बुद्धिमत्ता. तर अवकाश विषयक बुद्धिमत्तेमध्ये काय आहे, तर भौमितिक रचना तयार करणे किंवा चित्रामध्ये कोणते रंग चांगले दिसतील, त्याचबरोबर 2 ठिकाणामधील अंतराचा अंदाज घेणे, हं. घटनेची कल्पना करणे. तर या बाबी अवकाश विषयक बुद्धिमत्तेमध्ये दर्शवलं जातं. आता ही अवकाश विषयक बुद्धिमत्ता चित्रकार, वास्तुविशारद आहे किंवा शिल्पकार, सर्जन यांच्याकडे ही बुद्धिमत्ता ही असते. आता या संदर्भात शिक्षकांनी जर याचा विकास करायचा असेल विद्यार्थ्यांमध्ये, तर काय केलं पाहिजे? तर त्यांना विविध प्रतिकृती तयार करण्यास शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यास व त्या प्रत्यक्षात आणण्यास प्रोत्साहन देणं अतिशय गरजेचं आहे. त्याद्वारे मग अवकाश विषयक बुद्धिमत्तेचा विकास हा घडून येत असतो. त्याच्यानंतर आहे शरीर आणि स्नायू विषयक बुद्धिमत्ता. आता शरीर स्नायू लक्षात घ्या, की शरीराची लवचिकता किंवा शारीरिक अवयवांचे नियंत्रण, संघटन, तर या शारीरिक बुद्धिमत्तेमध्ये हा समावेश होत असतो. आता ही शारीरिक बुद्धी किंवा स्नायूविषयक बुद्धिमत्ता आहे, तर ती कोणामध्ये जास्त असते पहा, तर काही क्रिकेटर असतात, नर्तक असतात किंवा अभिनेते असतात. तर यांच्याकडे ही बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात दिसून येते. ठीक आहे. तर आता ही शरीर किंवा स्नायूविषयक बुद्धिमत्ता चा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? तर जे काही शारीरिक शिक्षणाचे तास असतात, म्हणजे खेळाचे तास असतात, तर ते वर्गात न घेता, तर ते काय केले पाहिजे? शाळेच्या मैदानावर घेतले जावेत, की जेणेकरून त्यांना स्नायूविषयक बुद्धिमत्ता चांगल्या दर्जाची मिळू शकेल. म्हणजे जे काही प्रशिक्षण मिळतं, त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये स्नायूविषयक बुद्धिमत्तेचा विकास होतो. त्याच पद्धतीने त्यांना काय केलं पाहिजे, की मैदानी खेळ खेळण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हं. रोज पीटीचा वगैरे तास असतो की नाही, तर तो देखील असला पाहिजे. व्यायामाचं महत्त्व शिक्षकांनी समजून सांगितलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याचं प्रोत्साहित करणं आवश्यक आहे आणि त्याद्वारे मग याचा विकास होत असतो, ह्या स्नायूविषयक बुद्धिमत्तेचा. तर हे करणं शिक्षकांनी अपेक्षित असतं यामध्ये. त्याच्यानंतर आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता. आता अंतर्गत व्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे काय पहिल्यांदा हे लक्षात घ्या. तर इतरांशी संवाद साधणे किंवा त्यांचं मन समजून घेणे किंवा त्यांच्याशी संबंध जोडण्याची क्षमता म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. आले लक्षात? संवाद साधणे एक पहिल्यांदा किंवा त्यांच्याशी जुळवून घेणे. जे काही त्याला भेटणारे व्यक्ती आहेत, ठीक आहे. तर त्यांना समजून घेणे, त्यांच्याशी चांगले संबंध जोडण्याची क्षमता म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये आपल्याला किती लोक पसंत करतात किंवा आपण किती लोकांमध्ये सहज मिसळतो, यावरून आपली बुद्धिमत्ता किती आहे, हे समजते. म्हणजे जी काही आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. हं. आणि ज्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता
कमी असते. तर त्यांना मग काय होतं पहा, तर लोकांसोबत मिळून मिसळून वागताना अनेक अडचणी येतात, नाही का? तर त्यामुळं ही जर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता जास्त असेल, तर व्यक्ती नवीन ओळखी करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, तर ही सहजासहजी करू शकते. परंतु यामध्ये जर कमतरता असेल, तर विद्यार्थ्यांना एकतर नवीन ओळखी करताना देखील त्रास होतो आणि त्याचबरोबर टिकवताना देखील त्रास होतो. तर त्यामुळं आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही विकसित करणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये जे काही व्यक्ती आढळून येतात, की ज्यांची आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता जास्त प्रमाणात आहे. तर त्यामध्ये पहा शिक्षक आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, काही राजकारणी व्यक्ती असतात, हं. आणि काही विविध क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती. तर यांचा समावेश या आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्तेमध्ये अधिक असतो. म्हणजे यांना सतत संपर्कात असतात ना लोकांच्या. तर त्यामुळे याच्यामध्ये ही आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्तेचा विकास झालेला असतो. तर शिक्षकांनी देखील अंतर्गत बुद्धिमत्तेसाठी किंवा अंतर्गत बुद्धिमत्तेच्या विकासासाठी शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे? तर विद्यार्थ्यांना संधी देणं गरजेचं आहे संवाद साधण्यासाठी. हं. त्याचबरोबर जे काही अनेक शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर यांच्याशी देखील भेट घालून देणे, त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी देणे, हे करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वतःच्या सोबत इतरांच्या देखील भावना जाणून घेऊन, त्यांना समजून घेऊन, त्यांच्याशी संवाद साधणं हे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी त्यांना विविध प्रकारचे असे प्रोजेक्ट वर्क वगैरे दिले, तर विद्यार्थी काय होतात, तर मिक्स होतात आणि तर ते मिळून मिसळून काम करण्याची देखील यांना प्रोत्साहन मिळत असते आणि त्याद्वारे मग त्यांच्यामध्ये जी काही अंतर्गत बुद्धिमत्ता आहे, तर याचा देखील विकास हा होऊ शकतो. त्याच पद्धतीने सामाजिक उपक्रम देखील देणं गरजेचं आहे. हं. तर त्याद्वारे देखील विद्यार्थ्यांचा समाजाशी संपर्क येतो आणि त्याद्वारे ही जी काही अंतर्गत बुद्धिमत्ता आहे, तर त्याचा विकास हा होत असतो. त्याच्यानंतर बघा स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता. स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता म्हणजेच काय? तर स्वतःच्या भावना, विचार हं, आणि मर्यादा समजून घेण्याची क्षमता म्हणजेच स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता. स्वतःविषयी असलेली जी काही जाण आहे, स्वतःची ज्या काही विविध प्रकारच्या भावना आहेत, किंवा स्वतःचं मन जाणणे, तर याला स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता असं म्हणलं जातं. आता स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः मनन म्हणा, चिंतन म्हणा, विद्यार्थ्यांना करावयास सांगणं किंवा जे काही दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत, तर त्यांचं चिंतन करायला सांगणं. हं. त्याचबरोबर दैनंदिन जी काही डायरी आहे, तर ती मेंटेन करायला सांगणे. त्याचबरोबर ध्यान, धारणा, प्राणायाम हं, तर याविषयी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. तर हे केल्यानंतर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेचा विकास होत असलेला दिसून येतो. हं. तर याच्यासाठी शिक्षकांनी अनेक प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे पहा पुढची जी काही आहे तर निसर्गविषयक बुद्धिमत्ता. 8वी जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ती आहे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. आणि त्याच्यानंतर आहे 9वी अस्तित्ववादी बुद्धिमत्ता. अस्तित्ववादी बुद्धिमत्ता. आता निसर्गविषयक बुद्धिमत्ता म्हणजेच काय? तर यामध्ये निसर्गाशी असलेले जे काही नाते आहेत किंवा निसर्गाची आवड, हं, तर यालाच निसर्गविषयक बुद्धिमत्ता म्हणलं जातं. म्हणजे जे काही निसर्गामध्ये बारीक-सारीक गोष्टीचे निरीक्षण करणे, वातावरणातील बदल जाणून घेणं किंवा पशु-पक्ष्यांचे आवाज आहे, त्यांची भाषा जाणून घेणं, म्हणजे त्या संदर्भात कुतूहल असणं. ठीक आहे. त्याचबरोबर
दऱ्या, डोंगर, जंगल, पर्यटन स्थळे. हं? तर यामध्ये किंवा या ठिकाणी अशा व्यक्ती अधिक रममाण होतात. तर अशांमध्ये निसर्गविषयक बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात आढळून येते. आता निसर्गविषयक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यास काय केलं पाहिजे? तर निसर्ग स्थळांना भेटी देणं गरजेचं आहे. तिथे गेल्यानंतर तिथलं जे काही वातावरण आहे किंवा तिथं जे काही पशु, पक्षी, प्राणी यांची माहिती लिहिण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी ज्या काही निसर्ग सहलींचं आयोजन करणं देखील आवश्यक आहे. हं. आणि त्याद्वारे मग एकंदरीत निसर्गाच्या जवळ जाऊन त्या संदर्भात कुतूहल निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये आवड देखील निर्माण होते. तर अशा पद्धतीने जर त्यांना प्रोत्साहन दिलं, तर त्यांची निसर्गाविषयक जी काही बुद्धिमत्ता आहे, तर त्यांचा हा विकास होऊ शकतो. तर हे करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे पहा अस्तित्ववादी बुद्धिमत्ता. आता अस्तित्ववादी बुद्धिमत्तामध्ये आपण काय बघितलं किंवा काय पाहायचं याच्यामध्ये, की आपण कोण आहोत? किंवा या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली? हं? किंवा सृष्टीला जी काही कार्य ठेवणारी व्यक्ती कोण आहे? तर यासारख्या प्रश्नांचा शोध घेणारे अस्तित्ववादी बुद्धिमत्तेचे व्यक्ती असतात. तर याच्यामध्ये गॅलिलिओ असतील, प्लेटो आहेत. तर हे जे काही व्यक्ती आहेत, तर ते अस्तित्ववादी बुद्धिमत्तेचे होते. म्हणजेच यांनी काय केलेलं आहे पहा, तर एकंदरीत आपल्या लक्षात येतं, की ह्या पूर्ण सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे? हं? किंवा याच्यावर नियंत्रण कोणत्या गोष्टीचं आहे? तर याविषयी माहिती जाणून घेणे. हं? तर हे ह्यांच्यामध्ये ही अस्तित्ववादी बुद्धिमत्ता ही दिसून येत असते. त्याच्यामध्ये उदाहरणं देखील सांगितलं आहे तुम्हाला, की विविध प्रकारचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांचा समावेश या अस्तित्ववादी बुद्धिमत्ता जास्त असणाऱ्या म्हणजे जी काही अस्तित्ववादी बुद्धिमत्ता ही त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने गार्डनर यांचं असं म्हणणं होतं, की बुद्धिमत्ता ही केवळ अ, 1 किंवा 2 घटकांनी देखील बनलेली नाहीये किंवा आपण असं सांगू शकत नाही, की अ, बुद्धिमत्ता ही कमी आणि जास्त आहे. हो की नाही? तर बुद्धिमत्ता ही प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार ही ठरत असते. हं. सगळेच बुद्धिमान म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये बुद्धिमान असतातच असे नाही. प्रत्येकजण किंवा त्यांचं असंही म्हणणं नाही, की एक जण कमी बुद्धीचा आहे, एक जण अधिक बुद्धीचा आहे, असंही त्यांनी वर्गीकरण त्यांना मान्य नव्हतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता त्या व्यक्तीला प्राप्त झालेली असते. तर त्यामुळं केवळ एकाच क्षेत्रामध्ये ती व्यक्ती हे पारंगत नसते, तर तिच्या जे काही आवडी-निवडीनुसार काय होत असते, व्यक्तीची बुद्धिमत्ता ही ठरत असते आणि त्यामुळं त्यांनी ज्या काही 9 प्रकारच्या बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत ह्या ज्या काही बुद्धिमत्ता पाहिल्या आहेत, तर त्या प्रत्येकामध्ये कमी-जास्त प्रमाणात असलेल्या दिसून येतात किंवा ज्या व्यक्ती आपण बघत असतो, तर त्या व्यक्तींमध्ये त्या प्रकारची बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात असलेली दिसून येते. हं. आता जे काही तुम्हाला उदाहरणाद्वारे मी समजून सांगितलं, की भाषा विषयक आहे. याच्यामध्ये जे काही लेखक आहेत किंवा कादंबरी लिहिणारे आहेत, त्याच्यानंतर पत्रकार आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, तर यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता अधिक आढळून येते. तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्तेमध्ये देखील सांगितलं, की काही गणितज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, वकील आहेत. तर याच्यामध्ये तार्किक बुद्धिमत्ता आढळून येते. संगीत विषयक बुद्धिमत्ता जी आहे, जे काही हिरो-हिरोईन आहेत, हं, त्यांच्यामध्ये म्हणा किंवा जे काही वादक आहेत, तर त्यांच्यामध्ये या संगीत विषयक बुद्धिमत्ता दिसून येते. अवकाश विषयक जी काही बुद्धिमत्ता आहे, म्हणजे वास्तुविशारद, चित्रकार आहे किंवा शिल्पकार आहेत, त्याचबरोबर सर्जन आहेत, तर त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता असते. त्याच पद्धतीने स्नायूविषयक बुद्धिमत्ता आपण पाहिलं, की याच्यामध्ये नर्तक म्हणा, खेळाडू, अभिनेते, तर यांच्याकडे ही बुद्धिमत्ता असते. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तामध्ये देखील सांगितलं तुम्हाला जे काही सामाजिक कार्यकर्ते असतात, राजकारणी व्यक्ती असतात, शिक्षक असतात, हं, तर त्यांच्यामध्ये
ही आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता दिसून येते. स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता अशा व्यक्तींमध्ये असते आणि म्हणजे या स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय? की स्वतःचं मन जाणणं किंवा मनाला पटतील असेच निर्णय घेणं. हं. तर या हे इथं अपेक्षित आहे. हं. आणि ही जर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता असलेल्या ज्या काही व्यक्ती असतात, तर त्या जीवनामध्ये कधीच अयशस्वी होत नाही. त्या नेहमी यशस्वी होत असलेल्या दिसून येतात आणि ह्या कशा असतात पहा अतिशय शांत, संयमी असतात. हं. स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती. आता याच्यामध्ये उदाहरणं देखील आपण बघितलं, की गांधीजी असेल, महात्मा गांधी किंवा अरविंद आहे, स्वामी विवेकानंद आहे, यांच्यामध्ये स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता ही जास्त प्रमाणात आढळून येते. तर त्याच पद्धतीने निसर्गविषयक बुद्धिमत्ता आहे आणि अस्तित्ववादी बुद्धिमत्ता या संदर्भात सांगितलं आहे. गार्डनर यांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी त्यांच्या एकूण 9 प्रकारच्या बुद्धिमत्तेचे इथे सविस्तर आपण विवेचन पाहिले आहे. आणि अशा पद्धतीने बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता हं, त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे सिद्धांत हा लेसन आपला इथं पूर्णतः कंप्लीट झालेला आहे. तर यानंतर आपण काही क्वेश्चन बघूयात. तर त्या क्वेश्चनचं सगळ्यांनी मला आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? हे लक्षात आलंय? निसर्ग विषयक बुद्धिमत्ता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता? निसर्गाविषयी आवड, निसर्गातले दऱ्या, डोंगऱ्या, पशु, पक्षी यांच्याविषयी कुतूहल, त्यांच्याविषयी जाणून घेणे. हं? तर ही निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते. आलं लक्षात? अजून कोणती बुद्धिमत्ता कळली नाही? ठीक आहे, चला आता आपण क्वेश्चन बघूयात ह्याचे. क्वेश्चन मला वाटतं होणार नाहीत. आज 10:30 वाजलेले आहेत. बरं थोडा वेळ झाला तर चालेल ना? हं? एक आत्ता नको का घ्यायचे? थांबा ना थोडेफार घेऊयात आपण. एकच मिनिट किंवा ठीक आहे असे क्वेश्चन घेऊयात आपण. एकच मिनिट थांबा.
दिसायलेत का पहा. क्वेश्चन दिसत आहेत. हाँ, सांगा आता. बुद्धि के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है? बताइए. बुद्धि नवीन पर्यावरण के साथ समायोजन की योग्यता है. बुद्धि सीखने की योग्यता है. बुद्धि अमूर्त चिंतन की योग्यता है. कौन सा आएगा? हम्म. हे पहा, ह्याचे खाली ऑप्शन आहेत पहा. हे सगळेच बरोबर आहे. ठीक आहे. हम्म. बुद्धि संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा सत्य है? ये सभी ऑप्शन इसके राइट है. बुद्धि नवीन पर्यावरण के साथ समायोजन की योग्यता है, ये भी राइट है. बुद्धि सीखने की योग्यता है, ये भी राइट है. और बुद्धि अमूर्त चिंतन करने की योग्यता है. मतलब ये सही ऑप्शन इसमें सही आएगी. ठीक है. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन है. बुद्धि व्यक्ति की एक समुच्चय या सार्वभौम क्षमता है जो उसे उद्देश्यपूर्ण क्रिया करने में, तर्कपूर्ण चिंतन करने तथा वातावरण के साथ प्रभावपूर्ण समायोजन करने में सहायता करती है. यह किसका कथन है? बताइए. वेस्लर का, हैबर एवं फ्राइड का, थर्स्टन का और टर्मन का. देखिए, ऐसे भी क्वेश्चन पूछे जाते हैं. हम्म. तो इसका राइट आंसर आएगा वेस्लर का. नहीं, वेस्लर का कहना है. ए ऑप्शन इसका राइट आंसर है, फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. निम्न में से कौन सी बुद्धि की परिभाषा नहीं है? बुद्धि कार्य करने की एक विधि है. बुद्धि ज्ञान अर्जन करने की क्षमता है. जीवन की अपेक्षाकृत नवीन परिस्थितियों से अपना सामंजस्य करने की व्यक्ति की योग्यता ही बुद्धि है. राजनीतिक, आर्थिक एवं सामाजिक शक्ति प्राप्त करने के लिए प्रयुक्त उक्ति बुद्धि है. परिभाषा नहीं है ऐसा पूछा गया है. बुद्धि की परिभाषा. यस. तो यहाँ पे जो फोर्थ ऑप्शन है ये इसका करेक्ट आंसर आएगा. क्या आएगा? कि राजनैतिक, आर्थिक एवं सामाजिक शक्ति प्राप्त करने के लिए प्रयुक्त बुद्धि है, ये नहीं आएगा. नेक्स्ट. बुद्धि का एक कारक सिद्धांत निम्न में से किसने दिया? बीने ने, टर्मन ने, गार्डनर ने, किंबल यंग ने. एक कारक सिद्धांत किंवा याला एक घटक सिद्धांत आपण बघितला. हाँ, बीने. इसका सही आंसर क्या आएगा? बीने. बीने ने बुद्धि का एक कारक सिद्धांत बताया है. बीने आएगा. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धि के बहुकारक सिद्धांत के मुख्य समर्थक थॉर्नडाइक थे. निम्न में से कौन सा कथन इस सिद्धांत के अनुरूप है? बताइए अभी. इसके ऑप्शन है. बुद्धि कई तत्वों का समूह होती है और प्रत्येक तत्व में कोई सूक्ष्म योग्यता निहित होती है. कुछ मानसिक प्रक्रिया में एक प्रमुख तत्व सामान्य रूप से विद्यमान होता है. जो उन क्रियाओं के कई ग्रुप होते हैं उसमें अपना एक प्रमुख तत्व होता है. व्यक्ति का बौद्धिक
व्यवहार उनके स्वतंत्र योग्यता पर निर्भर करता है, किंतु इन स्वतंत्र योग्यताओं का क्षेत्र सीमित होता है। सभी प्रकार के मानसिक कार्यों में 2 प्रकार की मानसिक योग्यता की आवश्यकता होती है। प्रथम सामान्य मानसिक योग्यता और द्वितीय विशिष्ट मानसिक योग्यता. थॉर्नडाईकचं सांगायचंय हां. अनुरूप आहे असं विचारलंय. हं? थॉर्नडाईकचा सिद्धांत आपण पाहिला. थॉर्नडाईकने काय सांगितलं आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात? तुम्ही जे सांगतायत फोर्थ ऑप्शन नाही येणार ना? जो काही सांगताय तो स्पिअरमनचा आहे. हं? थॉर्नडाईकचं काय म्हणणं आहे? थॉर्नडाइक म्हणतो बघा, बुद्धि कई तत्वों का समूह होती है और प्रत्येक तत्व में कोई सूक्ष्म योग्यता निहित होती है. हं? इस सिद्धांत अनुरूप है. हां, फर्स्ट. ठीक आहे, आपण थांबूया तिथे. हं? नेक्स्ट सेशनमध्ये आपण करूयात पुढे राहिलेले बरेच क्वेश्चन आहेत. एक 30 एक क्वेश्चन आहेत ते आपल्याला आता काही होणार नाहीत. हं? तर त्यामुळं आपण नेक्स्ट सेशनमध्ये हे जे काही क्वेश्चन आहेत तर ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं असेल? हं? स्टॉप करूया आपण.